नमस्कार मित्रांनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल नवीन अपडेट आहे मित्रांनो। मुलाखत यादी जाहीर झाली। मुलाखत यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। या ठिकाणी तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल पवित्र पोर्टल नवीन अपडेट मुलाखत यादी जाहीर। शिक्षक भरती आनंदाची बातमी आहे। तुमचं नाव कसं चेक करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर आपण आपलं नाव कसं चेक करायचं ते आपण बघू। सुरुवातीमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल असे गूगलवरती टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022 असं पोर्टल दिसेल। त्या पोर्टलवरती आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहे, एक 2017 आणि एक 2022। आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती टिक करायचं आहे? 2022 वरती टिक करायचं आहे। 22 वरती टिक केल्यानंतर बघा असं तुम्हाला लॉगिन पोर्टल दिसेल। आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? लॉगिन पोर्टलवरती बघा या ठिकाणी पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022। आता या ठिकाणी असं पोर्टल दिसेल तुम्हाला। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला लॉगिन ID बघा, तुमचं परीक्षा क्रमांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे। या ठिकाणी लॉगिन ID वरती काय करायचं आहे? तुम्हाला परीक्षा क्रमांक तुमचं या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर तुमचं पासपोर्ट असेल, तुम्हाला लक्षात असेल तुम्ही काय पासपोर्ट तयार केलं होतं, तो पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचा आहे। आणि या ठिकाणी काय करायचं आहे? टाईप कॅप्चा कोड। आता या ठिकाणी तुम्हाला हा कॅप्चा कोड जसा आहे तसा तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे। आणि तुम्ही जर तुमचं पासपोर्ट विसरला असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात? फॉरगेट पासपोर्टसुद्धा करू शकता। फॉरगेट करून तुम्ही तुमचं ईमेल ID किंवा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुम्ही तुमचं पासपोर्ट फॉरगेट करू शकता। तुम्हाला पासपोर्ट माहीत असेल तर तुम्ही पासपोर्ट आणि कॅप्चा फिलअप करून डायरेक्ट काय करायचं आहे? लॉगिन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। लॉगिन केल्यानंतर तुम्हाला असं क्लोज अदर लॉगिन, युअर प्रिवियस लॉगिन आर नॉट क्लोज प्रॉपरली, यू आर ऑलरेडी लॉगिन। आता तुमचं या ठिकाणी काय येणार आहे? हे कॅप्चा फिलअप करायचं। या ठिकाणी काय करायचं? तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिलअप करायचं आहे। हा कॅप्चा फिलअप करायचा आहे। कॅप्चा फिलअप केल्यानंतर येस या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा आता व्हेरीफाय OTP, तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे। ते OTP तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे? OTP फिलअप करायचं आहे। OTP फिलअप केल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचं, जसं आहे तसं कॅप्चा फिलअप करायचं। कॅप्चा फिलअप केल्यानंतर तुम्हाला OTP आली नसेल तर तुम्ही रिसेंड OTP करू शकतात, किंवा तुम्हाला लॉगिन करायचं नसेल तर तुम्ही क्लोज करू शकतात। तुमच्याकडे OTP आले असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्ही व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा तुमचं ॲप्लिकेशन ओपन झालं आहे। आता तुमचं ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेलकम टू पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022। आता तुमचं या ठिकाणी लॉगिन ID तुमची दिसेल आणि ॲप्लिकंट्स आणि युजर नेम, तुमचं नाव, अर्जदारांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। IP ॲड्रेस असेल आणि लॉगिन टाईम आणि प्रिवियस लॉगिन टाईम हे सर्व तुम्हाला दिसणार आहे। खाली बघा ॲप्लिकंट्स डॅशबोर्ड या ठिकाणी दिसणार आहे। ॲप्लिकंट फॉर्म स्टेटस तुम्हाला या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे? बघा या कॉर्नरला रेड कलरमध्ये दिले, या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस तुम्हाला चेक करायचं। या ठिकाणी सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप्स, आता विदाऊट इंटरव्ह्यू ऑलरेडी आपण विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट कशी चेक केली होते तसंच आपल्याला चेक करायचं। या ठिकाणी क्लिक करायचं आणि दोन ऑप्शन दिसणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू। तर विथ इंटरव्ह्यू ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट राऊंड, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट फेज 1, फेज 2, फेज 3 तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एंटर ॲप्लिकंट ID तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी दिसणार आहे तुमची ID। नंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? व्ह्यू सेल्फ सर्टिफाय कॉपी तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुम्हाला डायरेक्ट तुमचं नाव बघायचं असेल तर तुम्ही स्टेटस बघायचं असेल
तर तुम्ही या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा असं तुम्हाला पेज दिसेल तुमचं विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू। तुम्ही विथ इंटरव्ह्यू सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथे विथ इंटरव्ह्यू दिसणार आहे। फेज 1 फेज 2 फेज 3 तुम्हाला दिसणार आहे आणि तुमचं या ठिकाणी 2 ऑप्शन दिसणार या ठिकाणी बघा। आता तुमचं नाव दिसेल आणि तुमचं जेंडर, कॅटेगरी आणि डिसेबिलिटी टाईप्स आणि ऑर्फन आणि मार्क्स, तुमचं टेटमध्ये किती मार्क्स होते ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आता खालचे 2 इम्पॉर्टंट ऑप्शन आहेत बघा, 1 आणि 2। आता तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा, या ठिकाणी तुम्ही व्ह्यूज प्रेफरन्स स्टेटस या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रेफरन्स दिलेले ते सर्व प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दिसणार आहे तुम्हाला। आणि व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट, तुम्हाला तुमचं नाव बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 नंबर व्ह्यू रिकमेंडेशन अँड इन्स्टिट्यूट लिस्टवरती तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। तुमचं तिथे नाव बघायचं आहे, PDF डाउनलोड करायचं असेल तर PDF तुम्ही डाउनलोड करू शकतात। अदर वेबसाईट आहे, ही वेबसाईट मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिले लिंक, तुम्ही त्या लिंकला ओपन करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात। आणि तुमचं नाव तुमचं त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि कोणत्या संस्थेमध्ये तुमचं इंटरव्ह्यू आला आहे आणि त्या संस्थेचं नाव असेल आणि त्या संस्थेसमोर तुमचं नाव असेल आणि या संस्थेमध्ये तुम्हाला या तारखेला इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहे असं तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दिसणार आहे। बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। मुलाखत यादी जाहीर झाले, तुमचे नातेवाईक असेल, तुमचे मित्र असेल, तुमचे कोणी ओळखीचे असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। पवित्र पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टॅप करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवर येऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।